सांगा. याच मैदानात गेल्या वर्षी पण 1 नंबर राखूचने केला नव्हता. आणि आज किती तर मंडळी आपण मार्गतामानामध्ये आलेलो आहे कलमोंडेमध्ये आणि आज भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला भेटली. तर मित्रांनो, आपल्या कोकणातील राकूस म्हणजे संगमेश्वर तालुक्यामधील तुरल गावातील राकूस आहे आणि हा रुद्रा. तर मित्रांनो, राकूस बैलाचे मालक हरेकर मामा, तर आपल्याला त्यांच्या बैलाचा आज म्हणजे गट पास झाला आहे आणि ते काही माहिती सांगणार आहेत. तर पाहू पुढे 1 2 3 स्टार्ट. मी शांताराम सोनू हरेकर, मुक्का पोस्ट तुरल, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. ही माझी बैल आहे, एक राकूस आणि रुद्रा. नवीन खरेदी आहे मामा? नाही, नवीन खरेदी. ओके. राकूसला किती वर्ष झाले आपल्या? राकूसला माझ्याकडे 7 वर्ष झाली. ओके. आपल्याला खूप म्हणजे संगमेश्वर पट्ट्यामध्ये आपलं खूप राकूसचं नाव म्हणजे रोशन झालेलं आहे. होय. हां, तुम्ही त्याच्याबद्दल काय माहिती सांगा? याच मैदानात गेल्या वर्षी पण 1 नंबर राखूचने केला नव्हता. आणि आज किती गटातून पळाला? 3ऱ्या गटातून 3 नंबर फाटीला पळाला. ओके. तर मंडळी, हे राकूसचे मालक आहेत हरेकर मामा. तर त्या पाठी आपल्याला राकूस पाहायला भेटतो. या साईडला रुद्र आहे आणि आज जे आपल्याला कलमुंडीमध्ये भव्य दिव्य आणि शिवा पाला. ओके. तर राकूस आणि शिवा पळाला. तर आपल्या इथे कलमुंडीमध्ये जी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला भेटली. तर मित्रांनो, घाटी गटातून 3ऱ्या गटातून जोडी पळाली. तर मित्रांनो, गट पास झालेला आहे आणि हे आपल्या हरेकर मामा आणि हा त्यांचा ग्रुप आहे ह्या साईडला, राकूस ग्रुप. तर हा असा राकूस जर काय पाणी ओतून ठेवा टाकून. राकूस जर आता ठेवायची पण ना.